नमस्कार, मी मंगेश वाघमारे. आज आपण ज्या विषयावरती बोलणार आहोत, त्या विषयाने संबंध राज्यभरामध्ये तीव्र रोषाचं कारण झालेलं आहे. हे रोषाचं कारण आहे, की छत्रपती शिवराय यांचा 26 ऑगस्ट 2024 रोजी मालवण येथील राजकोट या किल्ल्यावरील पुतळा जो कोसळलेला आहे महाराजांचा, त्याविषयी सर्वसामान्यांच्या भावना ह्या भडकलेल्या आहेत. आज आपण या ठिकाणी सगळ्या ठिकाणी इथे राजकारण होताना दिसत आहे. पण आज आपण पाहूया, की हा पुतळा ज्यावेळेस उभा केला जात होता, हा पुतळा उभा केला जात असताना ह्याचे निकष आणि ह्याचे मार्गदर्शक तत्व नक्की काय सांगतात? पुतळा उभारण्याचे निकष आणि नियम नेमके काय आहेत? त्यासोबतच याचे मार्गदर्शक तत्व नक्की काय सांगतात? आज आपण हे जाणून घेऊया. राष्ट्रपुरुष किंवा थोर व्यक्तींचे पुतळे उभारण्यासाठी राज्य सरकारकडे एक प्रस्ताव सादर करावा लागतो. त्यासाठी 2 मे 2017 रोजी सरकारने मार्गदर्शक सूचनांचा शासन निर्णय जारी केला. या शासन निर्णयानुसार राज्यातील विविध गावांमध्ये, शहराच्या चौकांमध्ये राष्ट्रपुरुष किंवा थोर व्यक्तींचे पुतळे बसवण्यासाठी राज्य सरकारकडे विचारणा करावी लागते. सरकारच्या परवानगीशिवाय हे पुतळे उभारता येत नाही. म्हणजे आज जे सरकार जे सांगतंय ना, की नौदलाची ही जबाबदारी ह्याची आहे, त्याची आहे वगैरे. तुम्ही जबाबदाऱ्या झटकणं बंद करा. तुमच्यावरती जबाबदारी ही येणारच आहे. राष्ट्रपुरुष किंवा थोर व्यक्ती यांचे पुतळे उभारायचे असल्यास ते स्थानिक लोकांच्या पुढाकारातून किंवा लोकवर्गणीतून उभारणं अपेक्षित असतं, असंही शासन निर्णयात स्पष्ट झालेलं आहे. हा शासन निर्णय साधारण 2 मे 2017 रोजी सरकारचा मार्गदर्शक शासन निर्णयाचा जी प्रत आहे, ती आपण सर्च मारली ती देखील आपल्याला उपलब्ध होऊ शकते. तसेच पुतळे उभारण्यासंदर्भात परवानगी देण्याच्या प्रस्तावाची छाननी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी स्वरूपात एक पुतळा समिती स्थापन करण्यात आल्याचं यात म्हटलं आहे. या समितीत जिल्हाधिकारी, महानगरपालिकेचे आयुक्त, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद अध्यक्ष किंवा नगरपालिकेचे अध्यक्ष, पोलीस आयुक्त किंवा जिल्हा पोलीस अधीक्षक, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक, अभियंता, निवासी उपजिल्हाधिकारी या सगळ्या अधिकाऱ्यांचा यामध्ये समावेश आहे. आता याच्यामध्ये ही जी सगळी माहिती आहे, प्रसंगी हे कुठे कुठे होत असतं, हे मार्गदर्शक तत्वामध्ये दिलेल्या ह्या गोष्टी आहे, की जेणेकरून ह्याच्यामध्ये आन्सरेबल लोक कोण असतात. पुतळे उभारण्यासाठी मार्गदर्शक तत्व साधारण ही अशी आहेत, की कोणीही व्यक्ती किंवा संघटना किंवा संस्था शासकीय किंवा निमशासकीय संस्थेच्या तसेच खाजगी मालकीच्या जागेवर जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय पुतळा उभा करू शकणार नाही. पुतळे उभारण्याच्या जागेच्या मालकी हक्काबाबत वाद नसावा. ती जागा अनधिकृत किंवा अतिक्रमण केलेली नसावी. जागेच्या मालकी हक्कासंदर्भात संबंधित पुतळा बसवणाऱ्या व्यक्ती, संस्था किंवा कार्यालयाने कागदपत्र सादर करणे आवश्यक आहे. पुतळा उभारलेल्या जागेचा वापर अन्य कामांसाठी करण्याचा अधिकार पुतळा उभारणाऱ्यांना असणार नाही. पुतळा बसवणाऱ्या समितीने व्यक्ती किंवा संस्था किंवा कार्यालय किंवा समितीने पुतळ्याच्या चबुतऱ्याचे मोजमाप, आराखडा, पुतळ्याचे साईट प्लॅन, पुतळा ज्या धातूने किंवा साहित्यापासून तयार करण्यात येणार आहे त्याचं वजन, उंची, रंग याचा तपशील पुतळ्याच्या रेखाचित्रासोबत मुख्य वास्तुशास्त्रज्ञ महाराष्ट्र राज्य यांना किंवा त्यांनी अधिकार प्रदान केलेल्या विभागीय कार्यालयात सादर करून मान्यता घेतलेले पत्र प्रस्तावासोबत सादर करावे लागते. ही साधारण मार्गदर्शक तत्व आहेत. त्याचसोबत पुतळा उभारणाऱ्या संस्थेने पुतळ्याचे के मॉडेल कला संचालनालयाची मान्यता घेऊन ब्रॉन्झ व अन्य धातू, फायबर व इतर साहित्यापासून पुतळा तयार करावा आणि ती मान्यता घेतलेल्या मॉडेल प्रमाणेच पुतळा उभारण्याची दक्षता घ्यावी. साधारण जर एवढे सगळे निकष आणि तत्व जर दिलेली आहेत, तर हा जो पुतळा उभा केलेला होता जयदीप आपटे यांनी, ज्यांचा अनुभव 2 फुटी पुतळे उभारण्याचा आहे, त्यांना एवढा मोठा पुतळा उभारण्याची परवानगी आपण दिली कशी? आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक असे शिल्पकार आहेत, जे अनुभवी आहेत. त्या लोकांकडे ही संधी न देता आपण जयदीप आपटे यांना ही संधी दिली. संधी देण्याबद्दल वाद नाही आहे, परंतु त्या पद्धतीचा तोडीस अनुभव असणं हे आपल्याला योग्य वाटलं नाही का? आणि ज्यावेळेस हा पुतळा कोसळलेला आहे, तर आपण याच्यावरती सांगितलेलं आहे, की 45 ताशी वेग असल्यामुळे पुतळा कोसळला. मग आपल्या सरकारमध्ये धरण खेकड्यामुळे फुटतं, महाराजांचा पुतळा ताशी 45 वेग असल्यामुळे पडला. त्याच्यानंतर अटल सेतू असेल, समृद्धी महामार्ग असेल, इकडे भगदाडं पडली. रामाचं मंदिर बांधलं, ते गळकं निघालं. संसद बांधली, ते गळकं निघालं. मग अशा पद्धतीने प्रत्येक गोष्टीवरती जर का आपण हातवर करणार असाल, तर जबाबदारी
निश्चित कोणावरती करायची आहे. आज आपण पाहिलेलं आहे की काल सिंधुदुर्गामध्ये त्या किल्ल्यावरती कशा पद्धतीची राडा संस्कृती झालेली आहे. राणे कुटुंबियांना कोकण काय त्यांची प्रायव्हेट प्रॉपर्टी नाही आहे. तुम्ही त्या ठिकाणी नेते आहात. तुम्ही स्वतः तिकडचे जमीनदार असल्यासारखे वागत असाल, तेही कुठेतरी लोकशाहीला पूरक गोष्ट नाही आहे. थेटपणे आज समाज माध्यमांमध्ये नारायण राणेजी यांनी कशा पद्धतीच्या भूमिका घेतलेल्या आहेत आणि कशा पद्धतीने शब्द बोललेले आहेत ते बघितलं तर कायदा आणि सुव्यवस्थेची प्रश्नचिन्ह त्या ठिकाणी निर्माण होत आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टीवरती जर का राजकारण होणार असेल तर त्याला सर्वस्वी राज्य सरकार जबाबदार आहे. कारण या राज्य सरकारने स्पष्टपणे येऊन कबूल करा ना की तुमच्याकडून चूक झाली. चूक झाली तर ती कबूल करा, लोकांकडे त्या संदर्भामध्ये माफी मागा. पण पुन्हा दीपक केसरकरांसारखी व्यक्ती आहे की जी सांगते की वाईटातून काहीतरी चांगलं घडणार होतं. वाईटातून काहीतरी चांगलं घडणार होतं म्हणजे काय? म्हणजे छत्रपती शिवरायांचा पुतळा पडला ही तुमच्यासाठी वाईटातून चांगलं. मग एवढं तुम्हाला करायचं होतं तर पुतळा बांधलाच कशाला? बरेच हा पुतळा तुम्ही उभारल्याच्या नंतर देशाच्या पंतप्रधानांच्या माध्यमातून तो लोकांसाठी अर्पण केला, नौदलासाठी तो अर्पण केला गेला. पण तुम्हाला ह्या गोष्टीचंही गांभीर्य नाही की 8 महिन्यामध्ये तुमचा भ्रष्टाचार कशा पद्धतीने उघडा पडला आणि हा उघडा पडलेला भ्रष्टाचार ज्यावेळेस लोकांच्या समोर येतोय, तर मात्र तुम्ही लोकं त्याच्यावरती आरोप आणि दोषारोप करण्यासाठी आणि विरोधकांवरती केवळ ते राजकारण करतायत. अशी जर दोषारोप तुम्ही करणार असतील, तर जनता सुज्ञ आहे. जनतेला सर्व समजत आहे. येणाऱ्या ह्या निवडणुकीमध्ये महाराजांचा अशा पद्धतीने झालेला अपमान जनता नक्कीच विसरणार नाही. ही धोक्याची सूचना सत्ताधाऱ्यांनी लक्षात घ्यावी. अन्यथा ह्या सत्ताधाऱ्यांना घरचा रस्ता दाखवण्यासाठी हा एक प्रसंग पुरेसा आहे. आज आपण इथेच थांबत आहोत. ही जी ज्वलंत घटना घडलेली आहे, ज्याच्यामध्ये लोकभावना, लोकउद्रेक हा उफाळलेला आहे. सर्व नागरिकांनी मी सर्वांना विनंती करतो की आपल्या ह्या भावना, आपला हा उद्रेक संयत पद्धतीने आपण व्यक्त केला पाहिजे. आपल्या राज्याची कायदा सुव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी देखील आपली आहे आणि राज्य शासनाने देखील या संदर्भामध्ये संयत भूमिका घेऊन लोकांची माफी मागावी. लोकभावना ज्या उद्रेक झालेल्या आहेत त्या शांत करण्यासाठी प्रयत्न करावा. या संदर्भामध्ये जाता जाता मी आपल्याला शासनाचा हा जी-आर आहे, जो आज 30 ऑगस्ट 2024 रोजी प्रसिद्ध झालेला आहे, ज्याच्यामध्ये नव्याने पुतळा जो आहे तो उभारण्यासंदर्भात त्यांनी कमिटी गठीत केलेली आहे. किल्ले राजकोट, तालुका मालवण, जिल्हा सिंधुदुर्ग येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा नव्याने उभारण्याबाबत वाव संकल्पना कार्यपद्धती निश्चितीसाठी खालीलप्रमाणे समिती गठीत करण्यात येत आहे. ज्यामध्ये श्रीमती मनीषा पाटणकर म्हैसकर, अप्पर मुख्य सचिव सार्वजनिक बांधकाम विभाग, श्री सदाशिव साळुंके, सचिव रस्ते सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्रालय हे सदस्य आहेत. कमोडर एम दोराईबाबू भारतीय नौदलाचे प्रतिनिधी सदस्य म्हणून आहेत. प्राध्यापक जांगीड 30 वर्षाचा स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग अनुभव ITI मुंबई हे सदस्य आहेत. प्राध्यापक परिदा 12 वर्षाचा मेटलर्जी इंजिनिअरिंग व मटेरियल सायन्सचा अनुभव IIT मुंबई सदस्य आहेत. श्री राजीव मिश्रा संचालक JJ स्कूल ऑफ आर्किटेक्चर मुंबई सदस्य. श्री राजे रघुजी आंग्रे सरखेल कान्होजी आंग्रे यांचे वंशज व मराठा आरमाराचे नेव्हीचे अभ्यासक आहेत. श्री जयसिंग पवार हे ज्येष्ठ इतिहासकार आहेत आणि इतर विशेष आमंत्रित निमंत्रित अशा पद्धतीचा हा जी-आर आहे. जाताना एवढंच सरकारला विचारावंसं वाटतं, जर इतका चांगला तुमचं उद्दिष्ट जर चांगलं होतं तर हा भ्रष्टाचार कसा झाला आणि हा भ्रष्टाचाराला लपवण्याच्या पाठीमागे नक्की कोणाचा हात आहे हे देखील सरकारनं उजागर करणं गरजेचं आहे. लोकभावना हा सरकारचं प्रतिबिंब असतं. जसं सरकार त्या ठिकाणी काम करणार अगदी त्याचीच एक रिॲक्शन, अगदी त्याचीच एक प्रतिक्रिया लोकांकडून येत असते. याचं राजकारण करणं बंद करा. त्याच्यावर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर आणि सत्ताधाऱ्यांवर विरोधकांवर आरोप करणं बंद करा. लोकभावना समजून घ्या. लोकभावना ही कोपित आहे आणि हा कोप येणाऱ्या इलेक्शनमध्ये तुम्हाला घरी बसवण्यासाठी काम करू शकतो. याच्यातली देखील गंभीरता आपण ओळखावी आणि ह्या प्रसंगाला धीराने तोंड देत लोकांचा रोष हा शांत करण्याचा प्रयत्न करावा. धन्यवाद.